गाई गाई करा गाई गाई. हो बस होते एवढा लाड असं आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे फोटोथेरपीचं काय असते तर, कारण कोवळं ऊन बाहेर जास्त भेटत नाही तर. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. आणि सर्वजण आलेले आहे, मेन म्हणजे सर्वजण भेटीला आलेले आहे. आणि बाळाच्या किती 4-5ची आजी पण आहेत सोबत, 5 आजी आहे. हां हो. आणि याच्या आधी ओळख झालेली आहे बऱ्याच जणांची, कारण सर्वात मोठी आजी शिंदूआई. हां. आणि 2 नंबरची आई तुम्हाला माहीतच आहे, सगळ्याच का नाही. हो का, अरे वा. आणि इकडं आई पण आहे 3 नंबरची, बाळाला घेतलेल्या मांडीवरती. आणि 4 नंबरची आई लताई. आणि मामी येतात म्हणजे राधिकाची आई. माझ्या बाळाची 5ही आजी आहेत सोबत. आणि लाड करणं चालू आहे. तर कसं बाळाला जास्त दाखवत नसतात म्हणतात, त्याच्यामध्ये सगळं दाखवत नाही आपण. राधिका पण आहे. आणि मेन म्हणजे असं वाटलं की आज सुट्टी होईल, चालू होतं सुट्टीचं, बोलायला पण गेलो होतो मी. सर्व व्यवस्थित आहे बाळ पण व्यवस्थित आहे सर्व. म्हटलं की आज घरी जायला हरकत नाही, पण आता ते टेस्ट असतात बाळाच्या, ते पण करायचं म्हणत आहे, ते करून घ्यायचे आहे असं सर्व. आणि खाली काका पण आले होते है ना, काका बाबा म्हणजे 2-3 जण आले होते. पण मी तेव्हा बाहेर गेलो होतो आईला आणायला. काय काका आबाजी. हां म्हणजे माझे काका बाळाचे आबाजी. दोन्ही आबाजी. हो असं आहे. आणि एका मग एक बरेच जणांनी चालू आहे. शेवटी बाळाला चष्मा लावून पाहिलं तर मग पाहिलंच पाहिजे म्हणा. इकडे पण पाहिलं असेल आजी बाळाचं प्रेम. आणि तुम्ही म्हणसाल खूप दिवसापासून आम्हाला सांगत नाही आहे काहून एवढा वेळ करत आहे. तर थोडंसं आहे, वेळ लागणार आहे. आपण या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, कारण आता सुट्टीचं महत्त्वाचं आहे. सुट्टी झाल्याच्यानंतर घरी वगैरे सर्व वेलकम, बेबी वेलकम पण राहणार आहे. बेबी वेलकम करायचं आहे. पण जर सुट्टी झाली तर बेबी वेलकम येईल, नाहीतर सध्या खाली वगैरे बोलावले आहे. आत्ता मॅडम कशी गेलो खाली, काय म्हणतो मॅडम? टेस्ट वगैरे करावं नंतर बाळाचं टेस्ट करायचे आहे. ते ब्लड ग्रुप वेगवेगळं होतं. ब्लड ग्रुप वेगळा आहे. आणि पुन्हा ते बाळाला पिल्या हल्ल्या असं काही ते वेगळं प्रकार इन्फेक्शन व्हायचं भेव आहे. आणि सहसा नॉर्मलमध्ये होत नाही, पण जेव्हा ब्लड निगेटिव्ह पॉझिटिव्ह असते, शक्यता असते, तेव्हाच असं करावं लागते. आणि दोघी आजीतनी खुसपत काय चालू आहे? मुलीकडे होती माझ्या, मग सुनबाईचं कसं काय सुरू काय आहे. हां सुवर्णाताई भेटीला आली नाही आहे, तर कारण तुम्हाला माहीतच आहे काय तर. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नाही तर तेव्हाच तर येणार होती. पण ठीक आहे, आता जे काय वेळेवर. हो ना, आता पण आल्यास तसे इथलं जी आते आहे, आपण ते शिरा वगैरे आणला पिंकीताई, ते पण भेटून येऊन गेलेलं आहे. चला असं आहे मेन, सर्व आनंद दिस वाटत आहे. हो पासून गोष्टी चालू आहे. आणि असं चालू आहे की जसं काय म्हणतात ते, मीटिंग मनोरंजन चालू आहे, ग्रुप डिस्कशन चालू आहे. आणखी काय काय नाव देत आहे ग्रुप काही उठत नाही. हो इथल्या गोष्टी चालू बसू राहिले ते जातं म्हणतात. आता सुट्टीचं नक्की नाही आहे, थोडंसं उशीर पण होत आहे त्याच्यामुळंच, नाहीतर सर्व घरीच गेलो असतो सोबत. पण होईल म्हणा सुट्टी. आज उद्या ते रिपोर्ट आल्याच्या नंतर, बाळाचे रिपोर्ट आल्याच्या नंतर होऊन जाईल असं आहे. बरंच तिकडं अभि पण आलेलं आहे, अभि राहिलेला आहे. सांगायचा मेन मेंबर आलेला आहे, बाळाचे मामा. बघितलं बाळाले खाऊ 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 आणला सोबत, ते पण एक आहे. बरंच आता भेटीला आले, खूप खूप चांगलं वाटत आहे.
कारण 2-3 दिवस झाले वाट पाहणं चालू होती, कोण येणार कोण येणार. शेवटी जे आहे 4 पण आजी सोबत आलेल्या बाळाच्या, आणि त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ पण घेतलेला मी, ते येईलच तुम्हाला. कोण कोणाच्या मांडीवर घेण्यासाठी उत्सुकता जास्त आहे, तेच चालू आहे. चालू आहे मस्त बाळाचा. आणि सर्व आता तयारी वगैरे झालेली आहे निघासाठी थोड्या वेळातच आता, कारण उशीर झालेला आहे सर्वांना. जवळपास आता 5 वाजत आलेले आहे, आणि तिकडे पण उशीर होऊ शकते त्यांना, त्याच्यामुळे घाईनं निघत आहे थोडंसं. रडू नाही रातच्यानं, गाई गाई करा, गाई गाई. हो बस होते एवढा लाड. आजी सर्व आजी आहेत, चालते असं आहे. कारण आज सुट्टीचं जे आहे रिपोर्ट पण आलेलं आहे आत्ताच लॅबमधून, आणि तुम्ही पाहिलाच असाल जसं की 1-2 टेस्ट आपल्या इथल्याच झालेलं आहे. आणि थोडंसं आता सरांना दाखवायचं आहे की कसं थोडं मागं पुढे असू शकलं तर आपल्याला काही एवढं माहिती नाही आहे, पण आहे ठीक म्हणा. सरांना दाखवावं लागेल आणि नंतर लगेच समजेल आपल्याला कसं आहे कसं नाही तर रिपोर्ट वगैरे. हो ना, आणि नॉर्मल असलं की लगेच सुट्टी. नजर काढली बाळाची, नजर काढणं चालू आहे. या आरामशीर. हो मामा श्री आहे. सर्वजण भेटी घेऊन गेले तर आणखी बरेच जण चालू आहे भेटी घ्यायला येत आहेत, एक जण कोणी. काल जसं सर्व आजी वगैरे सोबत भेट झाली, आजोबासोबत भेट झाली बाळाच्या, काय ना तसे. हो, आणखी सर्वांना बरेच नातेवाईक आहे, सर्वांना माहिती पण झालं. हां पण माहिती सर्वांना झालेलं आहे. तर असं आहे, सध्या इकडं स्वयंपाक वगैरे करणं चालू आहे, आणि मेन म्हणजे बाळाला भेटायला पण जायचं आहे. मग कसं वाटलं भेटून सर्वजण आले तर? चांगलं वाटलं, खूप आनंद झाला आले तर. आणखी आता तिकडं मेन जे आहे आता राहिले जे राहायचे ते जालन्याला राहिले, इच्छापूर्वाने राहिले. ते येतील म्हणा भेटीला. असं आहे आता जास्त दिवस म्हणजे डिलिव्हरी होऊन किती दिवस झालेले? 2रा दिवस. लगेच असतात सर्व भेटीला, आणि तुम्हाला माहीतच आहे 1-2 दिवस केअर करावंच लागते, जास्त दाखवा पण नाही लागत बाळाला. आणि जे म्हणसाल तर घराचं इकडं लक्ष काहीच नाही आहे. 2 मिनिटासाठी फक्त घरी येणं आहे, थोडंसं डबा वगैरे केलं, फ्रेश झालं की लगे दवाखान्यात. म्हणजे पूर्ण डोकं मन तिकडं आहे, फक्त 2 मिनिटासाठी इकडे यायचं आहे. आणि घरचं जर पाहिलं तर सर्व पसारा झालेला आहे. मेन म्हणजे काय करताय स्वयंपाक? साहजिक करावंच लागतं जे आहे ते. आणि इकडं पाहिलं असेल तुम्ही काय आहे काय नाही, घरामध्ये सर्व पसारा. इकडं कोणतं कुणीकडं काय कुणीकडं. पाण्याचे कॅन वगैरे जे आहे आत्ताच आलेले आहे, कारण 2 दिवस झाले त्यांना पण दरवाजे ठोकून गेले, तर 2-3 दिवस झाले. कुठे गेले सगळंच करावं लागते ना. हो, पाणी नव्हतं आज, हो ना. आता पाण्याचं आहे सर्व आहे, कारण आता 2-3 दिवस झाले आपण नाहीच ना घरी. येत आहे स्वयंपाक केला की तिकडे जात आहे. भाजीपाला पण किती नाही, आता खाली झाले असेल पूर्ण फ्रीज खाली झाली असेल, बंद करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, आज वगैरे घेऊन यावं लागेल. आणि मेन म्हणजे आता जायचं आहे आम्हाला तिकडं हॉस्पिटलमध्ये बाळाला बघायला. आणि आणि डबा पण बरेच जण येणार पण आता. हो,
उशीर होणार जेवायला. हो हो. आणि इकडे मामा आलेले आहे आणि मेन म्हणजे आल्यावर पेढे वगैरे घेऊन आलेले आहे. छान मस्त. हो. आणि एक आनंदच आहे, वेगळाच वाटतं थोडंसं. हो हो. अरे ते घेत असतात. हो चालतं. हो बघा किती आनंद झाला, कारण नाही का बाबा आबाजी झालेले आहेत आणि हे वडील झालेले आहेत. तर असं चालू आहे. बाबांनी मिठाई आणली, सर्व सामान वगैरे आणलं, पण तुम्ही बाबा बर्फी आणली. पेढा आणायला पाहिजे होता. हा तेच ना. ते बघा इनबाईचं काय चालू आहे इकडे. इनबाई आज्या झाल्यात दोघी जणी, तर खूप खुश झाल्यात असं आहे. हा त्यामुळे तर ठीक आहे. आता थोडंसं बर्फी मधलं तुम्हाला सांगायचं मला वाटतं कामच नाही आहे, कारण जे आहे ते आहे. आणि रूम पण वगैरे आम्ही स्पेशल केलेले आहे आणि इथं सर्व अवेलेबल आहे. आणि पाळणा वगैरे. मोठी गोष्ट आहे की राधिका या टायमाला व्हिडिओ घेत आहे, त्याच्यापेक्षा खूप वेगळा आहे. हो. आणि या टायमाला व्हिडिओ घेणं म्हणजे वेगळी गोष्ट असते. तेच ना. तिकडे दाखवत असते. आईचं चालू आहे आणि बघा किती गोष्टी चालू आहे. हां गोष्टी चालू आहे. आबाजी झालेत. सर्वाला आनंदच होत असते. तर सर्वजण म्हणत आहे पेढे पण आणलेले इकडं. हा. आणि मेन म्हणजे मी आई झाली, तुम्ही वडील झाले, आई आजी झाल्या आणि आपल्या घरी नवीन बाळ. हां गोड बातमी. बातमी आलेली आहे. हो, गोड बातमी, मुलगा झाला. हां मला एक नातू झाला. हम्म. शंभू आला. शंभू आला इकडे आला. आणि इकडे अभिषेक पण. अभिनं नाव सुचवलं पण. काय सुचवलं? नाव लिहायचं म्हणते. पहिलं नाव शंभू. पहिलं नाव आहे शंभू. नावाचं एवढं पाहू आपण, वेळ लागणार आहे त्याला. पण मेन म्हणजे सध्या मामा झालेला आहे आणि इकडं अभिषेकला हो घेतो मी भाषा झालेला आहे. म्हणजेच आमच्या कुटुंबात नवीन पाहुणा आलेला आहे. हो. तर अभिने इथंच नाही आणले पेढे, पेढे पिंजरला पण वाटलेले. हो त्याला माहीत झाल्याबरोबरच वाटलं. आणि पार्टी पण मागत आहेत म्हणते मित्र वगैरे सगळे. भाषा झाला. हो चालेल चला. सुरुवात कुठून मग? सुरुवात कुठून आहे पार्टीची? पार्टीची इथून असं पहिले तुम्हाला असं आहे. तर बऱ्याच जण खूप दिवसापासून वाट पाहत होते, तर त्याचं जे आहे आपण आता डायरेक्ट सांगितलेलं आहे की मुलगा झाला म्हणून. शेवटी मुलगा असो मुलगी असो दोन्ही सारखेच असतात. फक्त नवीन जे असते ना चावल चालू झालेले असते. मग चांगलं झालं. आपल्याला कोणतं चालत होतं, ते तर आपल्या हातचं आहे. मुलगा आणि मुलगी, मुलगा झाला, आता नातू झाला. आता 2 दिवसापासून सर्वजण पाहायला येत आहे. सर्वाला आनंदच झाला. मला नातू झाला. काल सर्व आई पण आलते आहेत. सर्वाला मनात आनंद झाला. मला आणि आई इकडं खूप खुश झालेली आहे, कारण नातू झाला. आणि तुम्ही पाहिला असेल जेव्हा 7व्या महिन्याचा कार्यक्रम होता तेव्हा पण आईनं काय मागितलं होतं? मुलगाच ना. हां शेवटी आईची इच्छा पूर्ण झाली. मामीनं दोन्ही म्हटलं होतं वाटते. नाही, मुलगाच म्हणलं. मुलगा म्हटलं होतं. अच्छा दोन्ही आजीनं मुलगा म्हटलं होतं. चला दोन्ही जणीची इच्छा पूर्ण झालेली आहे. हो हां हिंदू आहे ना मुलगी म्हटली. हां मला नातू माझा काही नाही. बाबा नाही ना. नाही दोन्ही मागितलं होतं. दोन्ही पाहिजे ना. हां दोन्हीपैकी कोणतंही चालते म्हणे. बऱ्याच जण कमेंट केली होती. आणि अभिषेक होता का व्हिडिओमध्ये? व्हिडिओ हो काय मागितलं? मुलगा मुलगाच म्हटलं होतं का? तू हां आजी तुम्ही मुलगा झाला. पण आजकाल तसं काही नसते. हां मुलीचं सर्वांची इच्छा पूर्ण झाली. पूर्ण झाली. आणि सर्वात पहिले मलाही विचारलं होतं की तुम्ही सांगितलं नाही तुम्हाला काय पाहिजे तर. बरोबर. हां तर ठीक आहे, मला दोन्ही चाललं असतं. झाला मुलगा तर आनंदच आहे उलटा. आणि आता कोणकोणाचे काय आहे नवस केले होते. पाहिजे ना ते.
येईलच. तर सर्वांना पेढे खाल्ले असेल आताच, हो म्हणजे आम्ही तर खाल्ले, सर्वजण पेढे पण घ्या आमच्या इकडून. आणि सर्वात महत्त्वाचं इकडं बाळाचा विषय चालू आहे की बा सुट्टी होणार का. मग कधी सांगितलं? कधी उद्या सांगितलं का? त्याच्यामध्ये ठळक सांगितलं तर असं झालं. हां, तर ते कसं बाळाला घरी गेल्याच्या नंतर पिलिया वगैरे होऊ नये म्हणून ते का फोटोथेरपी देतात. त्याच्यासाठीच थोडंसं जे आहे 1-2 दिवस ठेवायचं सांगितलेलं आहे. बाळ पण रडत आहे, तुम्ही म्हटलं असेल आता आवाज वगैरे चालू झालेला आहे. आपला व्हिडिओ आता पुरा होते का नाही होत, होईल म्हणा, पण मेन तेच आहे. तरी उद्याला होऊन जाईल सुट्टी म्हणा. आणि पहिली गोष्ट झोपलाच नव्हता दुपारपासून, थोडा वेळ मग अशी व्हिडिओ थांबावा लागला. आणि रात्री पण त्रास हां, रात्री पण त्रास झालाच. आणि झालं असं की त्या मशीनमध्ये थांबतच नाही ते. नाही, ते डोळ्यावर चमक. हां, आणि विशेष म्हणजे त्याला चष्मा लावली, पट्टी लावली, रुमाल ठेवला आखरी, ते फेकून देते रुमाल, राहतच नाही त्याच्यात. हो राहत नाही. आणि असं आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे फोटोथेरपीचं काय असते, तर कारण कोवळं ऊन बाहेर जास्त भेटत नाही, ते कृत्रिम पद्धतीने केलेलं असते, नॅचरल वेगळं. आणि आईनं काढलेलं आहे त्याला बाहेर आता, कारण आईला काही रडायला लागलं तर करमत नाही आईचं इकडं. रडू लागली ते. मेन तेच आहे. ते आतापर्यंत कसं थांबलं, ते ड्राफ्ट चालू केले त्याला. हां, म्हणून. अच्छा, म्हणजे औषध वगैरे दिलं, हा. ते औषध दिलं की थोड्या वेळ झोपते तो हो. आणि नंतर रडते. आणि पुन्हा एक तर मशीनमध्ये ठेवण्यासाठी पण ठेवावंच लागते तसं 1-2 दिवस असं म्हणणं असतं सर्वांचं, त्याच्यामुळेच ठेवलेलं आहे आपण. आणि सरांनी डॉक्टरांनी पण म्हटलं होतं. हो. आपल्याला त्रास नाही ठेवायलाच पाहिजे. येत नाही राहिलो, आता सुट्टी झाली पण बाळाच्या राहिलो माझं. तेच कारण आहे, सुट्टी झाली असती आज, हो. तर 1-2 दिवसांमध्ये होऊन जाईल सुट्टी. आणि जे वेलकम करायचं होतं ते आजच्या व्हिडिओमध्येच भेटलं असं तुम्हाला, पण आज काही वेलकमचं झालेलं नाही बेबी वेलकम, पण येईलच पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ शकतेच बेबी नाही, आपण वेलकम. करत होतो ना, पण त्या बाळाच्या केलं नाही. हां, सुट्टी कधी होती कधी नाही असं. आणि तसं पाहिलं सर्वजण येऊन गेले, काही वाटलं नाही. सर्वांना भेटी घेतल्या. हां, आणि आनंददायक म्हणजे सर्वजणांना किती प्रेमानं हे केलेलं आहे. सर्वांना आनंद झाला. इथे मग पाचले ना, पाच नाही काढायचे, पाचला दोनच कमी पाहिजे. 2-5 हां, नाही त्याने झोप लागत नाही. संध्याकाळी पण झोप लागते त्याला ना. असू देत नाही ना. 2-5 देते, 5 पाजायचेच नाही का? 2-2 पाजायचे 3 टाइम. तसंही चालते म्हणा. आणि अभिषेक गेलेला बाहेर 2-2 पाजायचे. चहा आणायला. हां, आणि याच्या आधी पेढा कोण दिला होता माहिती आहे का? कोणी? ओम भाऊनं दिलेलं आहे. हो. तिकडे दिली त्यांनी. हां, आणखी अभिषेक तिकडे पण वाटला. आणि बऱ्याच जण चौकड वाटलेलं आहे, गावाकडे तपनला पण पेढे वाटलेले आहे. हो. वाटले का? हां, तपनवर सर्वजण आले होते ना. हो. नाही पेढे वाटले आपले. हां, फक्त आता मनू आणि देव हो, ते हे नाही. पाला येतीलच. आणि दादाचा फोन आल्याच आहे, नाव घेतलं बस सर्व मिस कॉल दिसत आहे. अमोलदाचा पण नाही, थोड्या वेळ उचलणार आहे. हो का? आहे म्हणा, बरेच जण येऊन गेले तसे. हो. तेच चालू सुट्टी झाली का नाही विचारणं, त्यासाठीच पण वगैरे असेल म्हणा दादाचं पण. हो, मग घरी येते. आणला चहा? हो, चालते. आहे ना कप असेल. तर असं आहे, मेन सेवा वगैरे जे आहे इमर्जन्सी सेवा चालू आहे तर. हां, साहजिकच आहे. चहा, नाश्ता, पाणी, जेवण. आणि मशीनमध्ये ठेवणं चांगलं असतं म्हणतात, त्याच्यामुळेच ठेवलं आपण. पण वास्तविक काय तर हे कसं तिकडे पण ठेवलं असतं तर चाललं असतं. ठीक आहे, जास्त पण नव्हतं, थोडंसंच वाटलेलं होतं. सुरुवात झाली होती म्हणे नेमकेच,
पिलिया वगैरे, पण पुढे वाढू नये. आणि पुन्हा ब्लड ग्रुप काय आहे ओ पॉझिटिव्ह. हां बाळाचं ते त्या दिवशी सांगितलेलं आहे. पण आणि राधिकाचं जे आहे ते बी निगेटिव्ह, त्याच्यामुळंच ते आहे. थोडंसं जास्त इन्फेक्शन शक्यता असते म्हणून ते ठेवलेलं आहे. ठीक आहे, आता आहे तर आहे, थोडा वेळ थांबावंच लागणार. उलटं बऱ्याच वेळा काय होते, हां घरी गेल्याच्या नंतर काय होते, परत वाढते, मग परत घरून आणा, खूप भारी जाते ते. त्याच्यामुळेच. आणि आज जवळपास किती दिवस झालेले आपल्या दवाखान्यामध्ये? 4 दिवस होऊन गेलेले आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे 4-5 दिवस झालेले. आणि 1-2 दिवस जे आहे व्हिडिओ पण आपले कंटिन्यू चालूच आहे. एक जण येत आहे, सर्वजणांची भेट पण झालेली आहे. मग आता बराचसा टाईम झालेला आहे संध्याकाळचा. आणि आजचा 5वा दिवस म्हटलं ना, तर 5व्या दिवशी जे आहे थोडंसं जे आहे शांततेत झोप लागलेलं आहे सर्वाला. आईचं पण आत्ता तू म्हणसाल की बा हा टाईम झोपीचा नाही वाजतो, पहिला 7 वाजलेले आहे. 7 वाजता आईची झोप झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ 3 वाजतापासून झोपलेलं आहे. तर जेवण केलं दुपारचं आणि आरामशी सर्वात झोप झालेला आत्ता. मग हो ना, त्रास देणार सांगितलं राहत नाही. ते काय होते माहिती का, 2 दिवस झाले आपल्या जवळ दिलेलं होतं बाळ, त्याच्यामुळे त्याला सवय पडली होती आपल्याविषयी स्पर्शाची. आणि तिकडे ठेवलं तर तिकडे स्पर्श जाणवत नाही. त्याच्यामुळे त्याला असं वाटते की आपलं कुठं आणून टाकलं, कुठं नाही, जंगलात आणून टाकलं काय. त्याच्यामुळे तो हां राहत नाही. हां मांडीवरती घेतलं की लगेच झोपते. आणि खरं तर डॉक्टरांनी हे पण सांगितलेलं आहे की आता ठीक आहे, पण इथून तुमचे 2 दिवस परीक्षा राहणार आहे. म्हणजे फोटोथेरपीमध्ये देतात ना, तेव्हा काय असते फोटोथेरपीमध्ये की बाळाला रडतेन ते तिकडं, आपल्याला करमत नाही. आणि सर्वात जास्त तर आईलाच करमत नाही. थोडंसं रडलं की घ्यायला जावं लागते. त्याच्यामुळेच म्हटलं की तुमची परीक्षा वगैरे आहेच 2 दिवस, ते तुम्हाला काळजी करावंच लागणार आहे, सहन करावंच लागणार आहे बाळ रडताना. आता झोपलेला असताना जास्त दाखवत पण नसतात बाळ, त्याच्यामुळेच. अभिषेक पण आला इकडं वेळेवर, मस्त पेढे घेऊन. सर्वजण आले मग तसं कंटिन्यूमध्ये. कोण कोण राहिलं आणखी? तसं तर आपण सांगितलेलं व्हिडिओमध्ये कोण कोण राहिले ते पण, फक्त तपोनचे पण बरेच जण राहिलेले. पिंजरचे पण राहिले सर्वजण. पिंजरचे जवळचे आलेले आहे. हां काय झालं माहिती आहे का, आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी आता. हां बाळाला किती मामा आहेत? 2. हां बरोबर आहे. मामा कोणता आलेला आहे? मग छोटा आला तो घ्यायला येणार आहे. मोठा मामा कधी येणार आहे? कार घेऊन येणार आहे. घेण्यासाठी येणार आहे का? तिला डायरेक्ट भाच्याला घेऊनच जाणार. हां हा लहाना मामा आहे अभिषेक, त्याच्यामुळेच म्हटलं. नाही तसे तर 2 आहे, पण छोटे छोटे खूप सारे मामा आहे. काका पण कमी नाही आहे, काका पण भरपूर येतात पण काका मामा. आणि मेन म्हणजे योगेश पण राहिलेला आहे. योगेश पण येणार स्वतः, पण त्याला मीच म्हटलं आई बाबा आलेले आहे तर येऊ नको, नंतर ये. बरेच जण आले होते. चहा पाणी घ्यायचं आहे आणि आता आम्हाला संध्याकाळची सोय लावायची आहे जेवणाची, त्यासाठी घरी जायचं आहे. आणि हा व्हिडिओ पण खूप मोठा होत आहे, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता तोपर्यंत बाय बाय.